नमस्कार. भारताच्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये सध्या जबरदस्त उलथापालथ सुरू आहे. ऑक्टोबर 2025चे आकडे दर समोर आलेत आणि त्यांनी सगळ्यांनाच चकित केलंय. बाजारात एक नवा राजा आलाय आणि सगळी समीकरणं बदलून गेली आहेत. चला तर मग बघूया नक्की काय घडलंय आणि ही शर्यत जिंकलीये कोणी. बरं, ही शर्यत नेमकी किती मोठी आहे याचा अंदाज येण्यासाठी आपण आधी ऑक्टोबर महिन्यात एकूण किती स्कूटर्स विकल्या गेल्या तो आकडा पाहूया. ऑक्टोबर महिन्यात विकल्या गेल्या तब्बल 1,33,982 इलेक्ट्रिक स्कूटर्स. हो, आकडा अगदी बरोबर ऐकलाय. यावरूनच अंदाज येतो की ही स्पर्धा किती प्रचंड आणि किती चुरशीची आहे. आता आपण टॉप 5 कडे जाण्याआधी खालच्या रँक्समध्ये काय चाललंय ते बघूया, म्हणजे 6 ते 10 नंबरवर. कारण इथे ही स्पर्धा काही कमी नाहीये. उलट इथे तर परिस्थिती खूप वेगाने बदलतीये. या स्पर्धेत टिकून राहणं किती अवघड आहे याचे एक उदाहरण म्हणजे रिव्हर इंडी. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये त्यांची विक्री थेट 12% घसरली आणि त्यामुळे त्यांना 9व्या स्थानावर यावं लागलं. पण बघा, एका बाजूला रिव्हर इंडीची विक्री कमी झाली तर दुसऱ्या बाजूला ग्रीव्स इलेक्ट्रिकने कमालच केली, तब्बल 63% वाढ. यावरूनच कळतं की हा बाजार किती अस्थिर आहे. म्हणजे एकाचं नुकसान तर दुसऱ्याचा जबरदस्त फायदा. तर या टेबलमध्ये आपण 6 ते 10 नंबरच्या कंपन्यांची कामगिरी पाहू शकतो. बघा, कायनेटिक ग्रीनने 9% वाढ घेतलीय, तर प्युअर इव्हीला मात्र 60% फटका बसलाय आणि बिगॉसने 21% वाढीसह आपलं 7वं स्थान टिकवून ठेवलंय. चला आता वळूया खऱ्या लढाईकडे, जिथे बाजारावर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठी चुरस लागलेली असते. म्हणजे टॉप 5 मध्ये कोण कोण आहे ते पाहूया. आणि म्हणतात ना, इथे स्पर्धा अक्षरशः गळे कापू आहे. टॉपवर येण्यासाठी या कंपन्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू असते. तर बघा, 5व्या नंबरवर आहे हिरो मोटोकॉर्प. त्यांच्या अगदी जवळ 4थ्या नंबरवर आहे ओला इलेक्ट्रिक. आणि 3ऱ्या नंबरवर एक मोठी झेप घेतली आहे एथर एनर्जीने. त्यांच्या आकड्यात आणि 4थ्या 5व्या नंबरच्या आकड्यात खूप मोठं अंतर आहे. याबद्दल थोडं अजून सांगायचं तर हिरोने 18% वाढीसह आपलं 5वं स्थान कायम राखलंय. ओला मागच्या महिन्याच्या तुलनेत एका स्थानाने वर आलीये, म्हणजे 5 वरून 4थ्या नंबरवर. आणि एथरने अरे वाह, तब्बल 47% वाढ नोंदवलीय. आपलं 3रं स्थान त्यांनी आणखी मजबूत केलंय. आत्ता खरी उत्सुकता आहे ती पहिल्या 2 जागांसाठी. तर आता येतोय या पूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय भाग. पहिल्या नंबरसाठी झालेली उलथापालथ आणि एका नवीन राजाचा राज्याभिषेक. तर मग ऑक्टोबरमध्ये पहिल्या नंबरचा मान कोणी पटकावला? अंदाज लावू शकता? आणि उत्तर आपल्या समोर आहे. टीव्हीएस मोटर, जो मागच्या महिन्यातला चॅम्पियन होता, तो 24% वाढूनही दुसऱ्या नंबरवर फेकला गेलाय. आणि नंबर 1 आहे बजाज चेतक. ही गोष्ट खूप मोठी आहे, कारण बजाज मागचे जवळजवळ 7-8 महिने संघर्ष करत होतो आणि आता त्यांनी फक्त कमबॅक नाही केलं, तर थेट नंबर 1ची पोझिशन मिळवली आहे. हे खरोखरच एक ऐतिहासिक पुनरागमन आहे. आणि बजाजला या टॉप पोझिशनवर पोचवलंय त्यांच्या तब्बल 51% मासिक वाढीने. ही इतकी मोठी झेप आहे की त्यामुळे बाजाराची सगळी समीकरणं एका रात्रीत बदलून गेली आहेत. बरं, तर ह्या सगळ्या आकडेवारीतून आणि या मोठ्या उलथापालथीमधनं आपल्याला काय संदेश मिळतो, याचा खरा अर्थ काय लावायचा? या रिपोर्टमधनं एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येतेय की लोक आता ओलाच्या गाड्यांना पूर्वीसारखी पसंती देत नाहीयेत. आणि याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः ओलाच आहे. हा एक खूप मोठा मेसेज आहे जो ग्राहकांकडे मिळतोय. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, बजाजचं हे यश हे बाजाराचं नवं वास्तव आहे की सतत बदलणाऱ्या या शर्यतीतला हा फक्त एक तात्पुरता बदल आहे? याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल. धन्यवाद वीडियो पूरा देखने के लिए। मैं तुम्हारा डिजिटल दोस्त पावन कुमार सूर्यवंशी, बिजनेस ग्रोथ पार्टनर। मैं YouTube चैनल पे ऑटोमोबाइल इंडस्ट्री से रिलेटेड AI मार्केटिंग और बिजनेस ऑटोमेशन से रिलेटेड यूजफुल लेटेस्ट कंटेंट देते रहता हूं। इसलिए चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और अपने दोस्तों के साथ शेयर करें। हमने आपके लिए 360 डिग्री AI डिजिटल मार्केटिंग इकोसिस्टम बनाया है। उसकी डिटेल इंफॉर्मेशन के लिए अभी हमसे संपर्क करें और अपने बिजनेस को AI और डिजिटल मार्केटिंग से कई गुना बढ़ाए, अपना बिजनेस बढ़ाने के लिए। फिर मिलते हैं नए टॉपिक पे नए वीडियो में।